जय सद्गुरू सर्वांना। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला असणार आहे फ्रीज क्लिनिंग करण्याचा। फ्रीजचे डीप क्लिनिंग कसे करावे। तर या ठिकाणी फ्रीजमधले सर्व सामान जे आहे तर ते काढून घेतलेले आहे आणि मग आपल्याला ना खाली पण असं आजूबाजूला काहीतरी पडलेलं असतं, तर मग त्याच्यावर आपलं लक्ष राहत नाही। तर तेवढ्यासाठी मग आपण ना ही जी डीप क्लिनिंग आहे फ्रीजची तर ती किती दिवसातून केली पाहिजे, तर दर 3 महिन्यातून आपण ही जी डीप क्लिनिंग आहे तर ती केली पाहिजे। आणि त्यानंतर आपण वरचेवर तर असा 15-20 दिवसामधून हात फिरवला तरी चालतो। तर आपल्याला डीप क्लिनिंग करण्यासाठी मग काय करायचं आहे, या ठिकाणी 1 चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण 1 लिंबू जे आहे तर ते पिळून घेतलेलं आहे। आणि मग व्हिनेगर जर असलं तर व्हिनेगर टाका, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण लिंबाच्या वासामुळे जे काही असा उबट वगैरे वास एखाद्या वेळेस फ्रीजमध्ये येत असेल तर तो सगळा निघून जाण्यास मदत होते। आणि लिंबू आणि मीठ यांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर जे काही बारीक सारीक जंतू जीवाणू असतात तर ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होत असते। तर या ठिकाणी अशा प्रकारे मग 1 ग्लास छोटा भरून त्यात पाणी टाकलेलं आहे, म्हणजे आपण अंदाज बघायचा आहे की आपला फ्रीज किती मोठा आहे छोटा आहे, त्यानुसार आपल्याला हे जे लिक्विड आहे तर ते तयार करून घ्यायचं आहे। आणि मग अगोदर आपल्याला सुक्या कपड्याने फ्रीज जे आहे तर ते व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे। नंतर मग स्प्रे बॉटलच्या साहाय्याने अशा प्रकारे बघू शकतात जे काने कोपरे असतात तर ते स्प्रे करून घ्यायचे आहे आणि मग त्यांना आपल्याला कापडाने पुसून घ्यायचे आहे। कॉटनचा एखादा कापड वगैरे घ्यायचा आहे, त्याने आपण ते पुसून घ्यायचं आहे, किंवा टिश्यू पेपर पण तुम्ही वापरू शकतात, परंतु टिश्यू पेपरचे ना बारीक बारीक उलट जी घाण आहे तर ती जास्त पडेल, कारण टिश्यू पेपर ओला झाल्यानंतर ना त्याच्यावर जे बारीक बारीक घाण आहे तर ती जास्त पडत राहते। मग आपण तेवढ्यासाठी एखादा कॉटनचा कपडा घेतला, किंवा खराब असं आपल्या घरामध्ये लहान मुलाचं शर्ट वगैरे पडलेलं असतं कॉटनचं, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता। तर मी या ठिकाणी शर्टचाच वापर केलेला आहे। आणि आपला फ्रीज किती खराब झालेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे, कारण जर फ्रीज जास्त खराब झालेला असेल तर तुम्ही स्प्रे 1-2 वेळेस करून सुद्धा क्लीन करू शकतात। पुन्हा 1-2 वेळेस स्प्रे करून तुम्ही फ्रीज जो आहे तर तो क्लीन करू शकतात। आता तुम्हाला दिसत असेल 4 ते 5 वर्ष या फ्रीजला झालेले आहेत माझ्या, परंतु अजूनसुद्धा त्याचा जो व्हाईटनेस आहे तर तो जसाच्या तसा आहे। आणि असे बर्फाचे जे काही फ्रीजरच्या खाली साचलेले बारीक सारीक तुकडे असतात तर ते सुद्धा मग कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। आतला फ्रीज जो आहे तर तो आपला अशा प्रकारे साफ झालेला आहे आणि आता जे डोअर आहे तर ते आपण साफ करून घेणार आहे। त्यानंतर फ्रीजमधील कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या धुतल्या पाहिजे, तर आपण ज्यामध्ये भाजीपाला ठेवतो तर तो भाजीचा ट्रे धुवायचा आहे। त्यानंतर काही फ्रीजमध्ये आता ना लेटेस्ट फ्रीजमध्ये आलेला आहे की फ्रूट्ससाठी सुद्धा वेगळा ट्रे जो आहे तर तो दिलेला असतो। त्यानंतर अंडी ठेवण्यासाठीचा ट्रे, बर्फाचा ट्रे, या गोष्टी ज्या आहे ना तर त्याच फ्रीजमधल्या धुवायच्या असतात। कारण आहे ना जे मी आता तुम्हाला पुसते आहे तर ते तुम्हाला दिसत असतील कप, तर ते आपण काढायचे नाही आहेत, कारण ते ना नेहमी सतत काढून आणि घालून येणं ते जे आहे तर ते सैल होऊन जातात आणि मग ते तुटण्याची शक्यता असते। तर या गोष्टी व्यवस्थित अशा क्लीन करून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी संपूर्ण जो फ्रीज आहे तर तो असा क्लीन झालेला आहे, बघू शकतात। आणि त्यानंतर मग असा फ्रीज पूर्ण क्लीन झाल्यानंतर आपल्याला त्याला बंद करून ठेवायचं आहे। जर तुम्हाला वाटलं की आणखी एखाद्या कोरड्या कपड्याने पुसायचा तर तुम्ही कोरड्या कपड्याने सुद्धा पुसू शकतात। आणि आता समोरच्या साईडने आजूबाजूची जी बाहेरची साईड असते फ्रीजची तर ती आपल्याला क्लीन करून घ्यायची आहे। म्हणजे आता आतली साईड जी आहे तर ती क्लीन झालेली आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तो फ्रीज बंद करून ठेवायचा आहे। आणि तुम्ही म्हणजे तुमच्या आता हा जो फ्रीज आहे माझा तर तो हायर आहे आणि त्याचा जो समोरची जी साईड आहे तर ती ना ग्लासची आहे। तर ग्लास आपण जर साबण किंवा निरमा पावडर कुठलंही वापरलं लिक्विड तर त्याने ग्लास स्वच्छ होऊन जातो। तेवढ्यासाठी या ठिकाणी मी साबणाचा वापर केला आहे। ते तुमच्या मनावर आहे की तुमचा फ्रीज कुठला आहे, तर त्याच्यावर तुम्ही फक्त पाण्याने सुद्धा पुसून घेऊ शकतात किंवा साबणाचा सुद्धा वापर जो आहे तर करू शकतात। या ठिकाणी मग आपला जो फ्रीज आहे तर तो छान मस्तपैकी स्वच्छ असा झालेला आहे, क्लीन। आणि मग आता जे काही तुम्हाला मी जे पार्ट सांगितले आहे तर ते असे या ठिकाणी स्वच्छ मी करून घेत आहे, म्हणजेच बर्फाचा ट्रे वगैरे, त्यानंतर भाजीचा ट्रे। तर या ठिकाणी मग आपण थोडीशी निरमा पावडर वगैरे टाकून किंवा
साबणाने स्वच्छ चालू नळाखाली धुवून घ्यायचं आहे। सर्व सामान जे आहे तर ते असं सुकत ठेवलेलं आहे। संपूर्ण जे काही फ्रीजमधलं सामान आहे तर ते संपूर्ण सुकू द्यायचं आहे। त्यात पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे, म्हणजे फ्रीज पण ओलं ते पण ओलं तर ते मग घाण होण्याची शक्यता असते। नंतर मग या ठिकाणी मी ज्या बनवल्या आहेत तर त्या फ्रीजमध्ये टाकण्यासाठी मॅट बनवल्या आहे। गावाकडे बघा खताच्या ज्या पिशव्या असतात, युरिया म्हणतो आपण, तर त्याच्या या मॅट बनवलेल्या आहे। जर तुम्ही या मॅट तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही विकतसुद्धा बनवू शकतात। तर या ठिकाणी असा आपला फ्रीज जो आहे तर तो क्लीन झाला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।